नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण बिक्कम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। विद्येच्या माहेरघरामध्ये हुंडाबळी, महाराष्ट्र हादरला। वैष्णवी हगवणेचं बाळ तिच्या आई वडिलांना सापडलं, 7 दिवसांपासून बेपत्ता होतं बाळ। ठाण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसची तिरंगा रॅली संपन्न आणि सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी खवय्यांची नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी। आता पाहूया सविस्तर। पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, मात्र या विद्येच्याच माहेरघरात सध्या विद्या कमी आणि गुन्हेगारी जास्त असं प्रकरण बनत चाललंय। गुन्हेगारी क्षेत्र पुण्यामध्ये दिवसेंदिवस डोकं वरती काढतंय। दररोज पुण्यामध्ये विविध गुन्हेगारी क्षेत्रामधील घटना आपण घडलेल्या ऐकतोय। मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुण्यामध्ये घडली। कारण विद्येचं आणि संस्कृतीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता हुंडाबळी घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय वर्ष 23 यांनी शुक्रवारी 16 मे रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली। या प्रकरणात वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालानुसार एक वेगळेच वळण या प्रकरणाला लागले। तिच्या शरीरावरती आढळलेल्या जखमांमुळे आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। दरम्यान वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे देखील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये वैष्णवीचं शवविच्छेदन करण्यात आलंय। अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झालाय। मात्र तिच्या शरीरावरती हात, पाय, मांडी आणि हनवटीवरती अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आहेत। या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असल्याची देखील शक्यता आता व्यक्त केली जाते। अंतर्गत अवयवांचे नमुने देखील अधिक तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले। वैष्णवीचे वडील आनंद कसपट्टे यांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्या मंडळींवरती त्यांनी गंभीर आरोप केले। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा दावा त्यांनी केलाय। लग्नामध्ये 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी देऊन देखील जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी केली जात होती। याशिवाय शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर देखील संशय घेत हे बाळ माझे नाही असं म्हणत अनेक वेळेला तिला मारहाण केली होती। त्याचबरोबर सासरे, सासू, नणंद, दीर यांनी देखील वैष्णवीला मोठ्या प्रमाणात विविध वेळेला मारहाण केली होती। त्यामुळे आता महाराष्ट्रात हा हुंडाबळी झाल्यामुळे आता सर्वत्र चर्चेला उधाण आलंय। त्यातच वैष्णवीच्या आई वडिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। ऐकूयात। झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील। बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं। त्यावेळेस तिला माणूस मारा, तिच्या नंदेनी आणि सासूने आणि नंदेने तिला घरात तिच्या मारली, तिच्या तोंडावरती ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात त्या इथंच बसलेल्या होत्या। त्यांच्या पायाही पडलो, 4 वेळा त्यांना विनंती केली। मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा। कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा। म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्या देत गेलो। 16 तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा। सासू संगे ते नवल्यांचे जावई वारले होते, त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा। तर मग ठीक आहे म्हणलं। मला 7:30-8ला फोन आला होता। मला म्हणले 10 वाजेपर्यंत ते येतील, 9:30-10 पर्यंत त्यांच्या संगे जा म्हणले। ठीक आहे म्हणले। ते आले 10 वाजता। मी त्यांच्या संगे तिकडे गेले मंचरला। तर तिथे 2-2:30 वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो
की इकडे ये म्हणून. तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्यात अशाच आम्ही सगळे बसलो होतो. त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे. आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या. त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला. म्हणजे मला इथे यायला 4:30 4:15 वाजले होते. इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली. वैष्णवीची एक ऑडिओ क्लिप देखील आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते. तिने तिच्या मैत्रिणीसोबत केलेलं चॅट आणि तिची ऑडिओ क्लिप ही मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. सासू माझी बदनामी करते, मला फालतू म्हणते, सासरे आणि दीर यांनी माझ्यावरती हात उचललाय, मी घटस्फोट घेणार आहे, मला इथे त्रास दिला जातोय, असं देखील ती या चॅटच्या माध्यमातून आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मैत्रिणीला सांगते. या चॅटची आम्ही पुष्टी करत नाही, मात्र वैष्णवीच्या नावाने व्हायरल होत असलेले हे चॅट काय आहे ते देखील आपण पाहूया. मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे, तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली. नुसतं अगं लय ग काय सांगू तुला, मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी. दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला. आणि मी सांगितले पप्पांना पण, पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर. माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकले माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी. वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्ये प्रकरणानंतर आता तिचं बाळ देखील गेले 7 दिवस बेपत्ता होतं. मात्र आज अज्ञात व्यक्तीने त्यांचं बाळ हे तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर तिच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया देखील दिले. पाहूया. मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस माझ्या भावाने इकडनं बाळ हातात मिळालं आणि आनंदात आहे. हो, बाळाच्या रूपाने वैष्णवीलाच बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम सांभाळत आणणार. नाही, मला कोणाचा फोन नाही आला, कोणाचं काय नाही आलं, मला फोन नाही आला, काय नाही. बाळ कुठं होतं काय नाही. आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं. पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने तोडीस तोड उत्तर देत पाकिस्तानला जबरदस्त फटका बसवला. सैनिकांनी केलेल्या ह्या कामगिरीबद्दल, त्यांच्या कौतुकाबद्दल आता काँग्रेसच्या वतीने ठाण्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जवानांच्या शौर्यास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. शहीदों के सन्मान में काँग्रेस मैदान में अशी घोषणा देत तिरंगा पदयात्रेत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळालं. पाकिस्तानने पहलगाममध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले, त्यानंतर जे युद्धाचं स्वरूप आलं होतं, त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती, त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाममध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी, त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले. देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून
आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे. एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवल्यानंतर आता ठिकठिकाणी महाराष्ट्रात सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाते. विविध पक्ष ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन करतात. ठाण्यामध्ये देखील आता भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यामधील भाजप पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रीय एकता आणि जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने महिलांनी हातामध्ये तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळेला पाकिस्तान देशाचा निषेध देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यंदा मान्सून महाराष्ट्रामध्ये जरा लवकरच दाखल होतोय. त्यातच काही दिवसांपासून अवकाळी पावसाने देखील महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थैमान घातले. त्यामुळे आता खवय्यांना मच्छी कशी खायची हाच प्रश्न निर्माण झालाय. कारण पाऊस सुरू झाल्यावरती मासेमारी ही बंद होणार आहे. त्यामुळे आता खवय्यांची ही सोय करावी यासाठी बाजारात सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्या कारणामुळे खोल समुद्रात मासेमारी लवकरच बंद झाले. त्यामुळे पावसाळ्यात खवय्यांना मच्छीवरती ताव मारता यावा यासाठी ही सुकी मच्छी बाजारपेठेत आता दाखल झाले. सुकी मच्छी खरेदीसाठी नागरिकांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. गतवर्षीपेक्षा यावर्षी सुक्या मच्छीचे दर 10% वाढल्यामुळे विक्रेत्यांनी अधिक दराबद्दल माहिती दिली. बाजारात सुकट, बोंबील, वाकट्या, खारलेला बांगडा आणि करली यांची मोठ्या संख्येने ग्राहक आता खरेदी करतायत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सुक्या मच्छीला देखील खवय्ये पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.